हाय ऑल, वेलकम टू केडीएम किचन. या वर्षी आहे ना हिवाळा एकदम एक्स्ट्रीम थंडीचा जाणार आहे हे आता सगळ्यांना कळलेच आहे. आता हिवाळ्यात काय होतं, जनरली सगळेजण हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या प्रकारे. कोणी जिम लावतं, कोणी योगा क्लासेस लावतं. पण ह्या सगळ्यांबरोबरच आहे ना खाण्यापिण्यावर आणि त्यांच्या पदार्थांवर लक्ष देणं तेवढंच महत्वाचं असतं. सो आज आपण अशीच एक हेल्दी रेसिपी आणि हिवाळ्यासाठी एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट असलेली रेसिपी बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. आता ह्या लाडूमध्ये ना बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रुट, सीड्स, खोबरं आणि डिंक वापरल्यामुळे ना हे लाडू हिवाळ्यात खाणं हे एक्स्ट्रीमली हेल्दी असतं. प्लस या लाडूंची टेस्ट ना इतकी अमेझिंग असते ना, लहान मुलं काय असतं जनरली घरातली आहेत ना ड्रायफ्रुट्स खात नाहीत. तर तुम्ही जर हे लाडू बनवले तर ते आवडीने खातील आणि अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत खूप हेल्दी रेसिपी असणार आहे ही. आता मी सगळे इन्ग्रेडियंट्स जमा करतोय आणि आपल्याला स्टार्ट करायची ही रेसिपी. पण त्याच्या आधी तुमच्यासाठी एक काम, सबस्क्राईब वर क्लिक करा. तोपर्यंत मी आलोच. आपल्याला नाही ह्यातले 3 इन्ग्रेडियंट्स ड्राय रोस्ट करायचे. त्यापैकी खसखस आपण ऑलरेडी घेतली आहे, हे खोबरं आणि हा मखाना. कढई आहे ना मी ऑलरेडी गॅसवर ठेवली आहे. कढई आपली चांगली तापली आहे. आता कढईत आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे मखाना. साधारण 100 ग्रॅम मखाना घ्यायचा आहे. लो फ्लेमवर हा मखाना आपल्याला रोस्ट करायचा आहे. रोस्ट करताना एक काळजी नक्की घ्यायची, ती म्हणजे मखाना कंटिन्युअस स्टर करायचा, नाहीतर तो लगेच जळतो. 2 मिनिटेच भाजून मखान्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. खसखस सुद्धा ड्राय रोस्ट करायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये घ्यायची आहे 2 टेबलस्पून खसखस. ही खसखस सुद्धा ना लो फ्लेमवरच 2च मिनिटं भाजायची. हलकीशी ब्राऊन व्हायला लागली की लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि तिला सुद्धा थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवायचे. आता पॅनमध्ये घ्यायचा आहे 250 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि याला कंटिन्युअस स्टर करत खोबरं चांगलं रोस्ट करायचं आहे. खोबरं आहे ना घेताना एक काळजी घ्यायची, खोबरं चांगल्या क्वालिटीचं आणि फ्रेश पाहिजे. बॅक साईडने पूर्ण काळं असं ब्राउनिश नाही पाहिजे आणि फ्रंट साईड त्याची पूर्ण व्हाईट, एकदम फ्रेश खोबरं घ्या. खोबरं जर ऑलरेडी ब्राउनिश पडलं असेल तर ते लवकर खवट होतं आणि असं खवट खोबरं वापरल्याने लाडूची टेस्ट सुद्धा बिघडते किंवा ते तुम्हाला जास्त वेळ स्टोअर करता येणार नाही. सो खोबरं घेताना केअरफुली चूज करा. खोबरं गोल्डन ब्राऊन झालं की एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी त्यालाही बाजूला ठेवायचं. सगळे इन्ग्रेडियंट्स जे कोरडे भाजायचे होते ते भाजून रेडी आहेत. आता सेम कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला घ्यायचंय 2 चमचे तूप. कढई ऑलरेडी तापलेलीच आहे, सो तूप लगेच पागळतं. आता कढईत घ्यायचेत 20 ते 25 बदाम आणि लो फ्लेमवर त्यांना स्टर करत तुपात चांगलं भाजून घ्यायचंय. त्यांचा हलकासा कलर चेंज झाला की तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचंय. सेम पॅनमध्ये 20 ते 25 काजू घ्यायचेत आणि 10 ते 12 पिस्ते सुद्धा ॲड करायचेत. ह्या जोडीला सुद्धा स्टर करत तुपात छान भाजून घ्यायचे. स्टर कंटिन्युअस करत राहायचं. चांगले भाजले की तेल निथळून बदामाच्याच प्लेटमध्ये त्यांना काढून घ्यायचे. आता भाजायचेत अक्रोड. त्यासाठी पॅनमध्ये 10 ते 12 अक्रोड घेऊन लगेच स्टर करत भाजायचे. भाजून झाले की तेल निथळून घ्यायचं आणि बदामाच्या सेम प्लेटमध्ये त्यांना सुद्धा काढून घ्यायचं. आपल्याला काही सीड्स पण भाजायच्यात. त्यासाठी पॅनमध्ये 1 टेबलस्पून वॉटरमेलन सीड्स प्लस तेवढ्याच म्हणजेच 1 टेबलस्पून पंपकिन सीड्स ॲड करायच्यात आणि 1 टेबलस्पून सनफ्लॉवर सीड्स म्हणजेच सूर्यफुलाच्या बिया सुद्धा ॲड करायच्यात आणि ह्या तिन्ही सीड्स स्टर करत एकत्रच तुपात भाजून घ्यायच्या. हलकसं भाजून त्यांना सुद्धा सेम प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं. आता पुढचे इन्ग्रेडियंट्स म्हणजेच 2 ते 3 सुके अंजीर, 15 ते 20 साधे मनुके आणि 15 ते 20 काळे मनुके पॅनमध्ये तुपात ॲड करून फटाफट स्टर करायचं. मनुक्यांना जास्त वेळ भाजायचं नाही, हलकसंच भाजायचं आणि बदामाच्या सेम प्लेटमध्ये त्यांनाही आपल्याला काढून घ्यायचं. आता पॅनमध्ये जे तूप उरले त्याच्यात 1 कप खारीक पावडर घेऊन तुपात खरपूस भाजून घ्यायची. ह्या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की तूप जरा कमी आहे तर वरतून तुम्ही अजून 2 ते 3 चमचे तूप ॲड करू शकता आणि स्टर करत त्याला छान भाजून घ्यायचं. खारीक पावडर आणि तूप युनिफॉर्मली मिक्स होणं महत्त्वाचं. खारीक पावडर भाजली की छान खमंग वास दरवळतो. ही भाजलेली खारीक पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड होण्याकरता तिला सुद्धा थोडंसं बाजूला ठेवून घ्यायचं. आता काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला ग्राइंड करायचे.
सुरुवातीला मिक्सर जारमध्ये भाजलेली खसखस घेऊन तिची अशी बारीक पावडर करायची आहे. भाजलेला मखाना छान क्रिस्पी होतो हे बघा, म्हणून मखाना भाजून घ्यायचा असतो. भाजल्यामुळे मखाना मिक्सरमधून लवकर बारीक होतो आणि त्याची फाईन पावडर बनते ही अशी. त्याला सेपरेट बाउलमध्ये बाजूला ठेवून देऊयात. आता भाजलेले सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करायचे. सो मिक्सर जारमध्ये सगळे भाजलेले ड्रायफ्रूट्स घेऊन त्यांना ना जाडं भरडच वाटून घ्यायचं. जाडं भरडं वाटल्याने लाडू मस्त क्रिस्पी होतात. आता ह्याला खसखस ज्या प्लेटमध्ये त्या प्लेटमध्येच आपण काढून घ्यायचे. सगळे ड्रायफ्रूट्स खसखस आपण बारीक करून एकाच डिशमध्ये मिक्स करून घेतली आहे. मिक्सरचं काम आता आपलं झालेलं आहे. आता हे जे भाजलेलं खोबरं आहे हे आपल्याला मिक्सरमधनं काढायचं नाहीये. याला हातानेच कुस्करायचं. याचं रिझन असं की जर मिक्सरमधनं काढाल तर एकदमच फाईन पावडर बनते. आपल्याला याला फाईन पावडर बनवायची नाहीये, त्याच्यामुळे हातानेच कुस्करून घ्यायचंय. प्लस खोबरं आहे ना मिक्सरमधून बारीक केल्याने काय होतं, त्याला तेल सुटतं, म्हणून हातानेच ओबडधोबड बारीक करून घ्या. हे बघा हे असं. आता या खोबऱ्याच्याच प्लेटमध्ये आपण जे ग्राइंड केलेले ड्रायफ्रुट्स आणि खसखस होती ना ती ॲड करायची. त्याचबरोबर भाजलेली खारीक पावडर सुद्धा ॲड करायची आणि हातानेच हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घ्यायचे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना युनिफॉर्मली मिक्स होणं फार फार महत्त्वाचं आहे. सो त्यांना छान वेळ देऊन जमेल तेवढं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता त्यांना बाजूला ठेवून देऊयात. सगळे इन्ग्रेडियंट्स मस्त भाजून झाले, बारीक करून आपण मिक्स करून घेतलेत. आता थोड्या वेळ यांना बाजूला ठेवूयात. पुढच्या प्रोसेससाठी सेम कढई परत गॅसवर ठेवायची. कढई चांगली तापली की त्यात 4 चमचे तूप घ्यायचं. आता गॅस लो फ्लेमवर करून मखाण्याचं पीठ पॅनमध्ये तुपात ॲड करायचं. ॲड करून झालं की फटाफट स्टर करून तुपात चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ थोडंसं भाजल्यावर वरतून आणखी 5 ते 6 चमचे तूप ॲड करायचं. चांगलं स्टर करायचं. ही बघा ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हे डिंक आणि साजूक तुपाचं मिश्रण आहे. हे कसं तयार करायचं, आदल्या रात्री काय करायचं, 100 ग्रॅम डिंक बारीक करून घ्यायचा. थोडंसं साजूक तूप आहे ना ते पागळवायचं आणि ते मिक्स करायचं आणि रात्रभर याला भिजवून द्यायचं. ते छान असं मिश्रण तयार होतं. ते मिश्रण आता आपल्याला कढईमध्ये ट्रान्सफर करायचं. आता हे पीठ चांगलं भाजले. या स्टेजला डिंकाचं मिश्रण पॅनमध्ये ॲड करायचं आणि चांगलं घोळून घ्यायचं. पिठामध्ये डिंक युनिफॉर्मली मिक्स झालं पाहिजे म्हणून चांगलं स्टर करायचं. गुठळ्या जर होत असतील ना तर त्यांना फोडून घ्या आणि असं एकजीव करून घ्या. आता पॅन गॅसवरून काढून चॉपिंग बोर्डवर ठेवायची. हे मिश्रण गरम असतानाच त्यात 2 टेबलस्पून सुंठ पावडर आणि 2 टेबलस्पून वेलची पावडर ॲड करायची आणि स्टर करून मिक्स करायची. सुंठ आणि वेलची पावडर ऑप्शनल आहे, पण ॲड केल्याने लाडूंना छान फ्लेवर येतो. दोन्ही पावडर छान मिक्स झाल्यावर वरतून 1.5 कप गुळाची पावडर ॲड करायची. आता गूळ पूर्ण विरघळेपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा. इथे तुम्ही चिरलेला गूळसुद्धा वापरू शकता. आता हे मिश्रण एका परातीमध्ये ट्रान्सफर करायचं. मोठं ताटसुद्धा चालेल. त्यावर आपण बारीक केलेली ड्रायफ्रूटची पावडर ॲड करायची. मिश्रण अजूनही गरमच आहे, सो सुरुवातीला चमच्याने किंवा पळीनेच मिक्स करायचं आणि नंतर थोडं कोमट झालं की हाताने चांगलं घोळून युनिफॉर्मली मिक्स करायचं. हे मिश्रण कोमट असतानाच लाडू बांधायचे, त्याने बाइंडिंग चांगलं होतं. हे बघा हे असं. आता फटाफट लाडू वळून घ्यायचे. मिश्रण थंड होण्याआधीच सगळे लाडू वळायचे. हे बघा किती सोपं जातं लाडू वळायला. अजिबात अवघड प्रोसेस नाही आहे. सगळे लाडू छान युनिफॉर्म आकाराचे वळून घ्यायचे. थंड झाल्यावर एअरटाईट बर्नीत ठेवायचे. हे लाडू आरामात 3 ते 4 महिने टिकतात. तुम्ही बघितलं, अजिबात अवघड नाहीये हा लाडू बनवणं. अगदी सोपी प्रोसेस आहे. लाडू वळणं हे पण अजिबात अवघड नाहीये. माझी प्रोसेस आणि इन्ग्रेडियंटचं प्रमाण हे फार महत्वाचं आहे. ते जर तुम्ही नीट फॉलो कराल तर लाडू वळणं अगदी सोपं होऊन जाणार आहे. हिवाळ्यात आणि घरातल्या लहान मंडळींपासून तर आजी आजोबांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी फारच हेल्दी होणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, जर इन्ग्रेडियंटचं प्रमाण तुम्ही नीट ठेवलं, तूप वगैरे हे सगळं, तर आहे ना हे लाडू ड्राय होत नाहीत. एकदम ज्युसी आणि ओलसर राहतात. खायला पण तेवढीच मजा येते. तर या हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा. पण जर घरी तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल तर मला तुमचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशा भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.